तर हा जो गाव होता ना, त्यातही खंडर झालेला वाडा होता, प्रचंड मोठा. वेगवेगळ्या लोकांचे पेंटिंग्स काढलेले होते. नीलराज नेहमी त्या हवेलीवर जायचा. तर दिवसभर फक्त चित्र काढत बसायचा. त्याने एका कोपऱ्यात बघितलं. कोपऱ्यात भिंतीवर एका सुंदर बाईचं चित्र काढलेलं होतं. बघता बघता तो विचारायला लागला की कोणी काढलं असेल हे चित्र, काय सुंदर आहे. आणि तितक्यात त्याला पेंटिंगमधून एक आवाज ऐकू आला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुम्ही रक्तकमळबद्दल ऐकले का? एक असा फूल जो रक्ताने फुलतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही त्याच रिलेटेड, त्याच संदर्भात आहे. तर ही गोष्ट आहे 1960 मधली महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावची ही गोष्ट आहे. आपला जो महाराष्ट्र आहे तिथे बरेच राजा महाराजे येऊन गेले. म्हणजे बरेच असे लोक होते त्यांनी स्वतःचे मोठमोठे बंगले, हवेली, त्या सगळ्या गोष्टी बांधल्या. पण पुढे जाऊन त्यांच्या पिढ्यांनी मात्र त्या गोष्टीची एवढी काळजी नाही केली, जे आता खंडर बनून राहिलेत. तर हा जो गाव होता ना, त्यातही असाच एक वाडा होता. एकदम विरान, एकदम जुना, एकदम असा खंडर झालेला वाडा होता, प्रचंड मोठा. त्या पूर्ण वाड्यात त्यावेळीचे सगळे सामान होते. आता बहुतेक तर काही चोरांनी तिकडून काढून वगैरे विकल्या होत्या, पण बऱ्यापैकी जे असे सामान होते ना, वेगवेगळ्या लोकांचे पेंटिंग्स काढलेले होते त्या काळातले, ज्यांनी राज्य केलं, हे केलं, ते केलं. तर तसे काही पेंटिंग्स वगैरे होते. सुंदर जागा होती. आता त्याच गावात एक तरुण मुलगा राहायचा. त्याचं नाव नीलराज होतं. नीलराज एक गप्प आणि शांत राहणारा मुलगा होता. जास्त कोण मित्रमंडळी नव्हते. घरच्यांशीही त्याचं काही फारसं पटायचं नाही. तर दिवसभर फक्त चित्र काढत बसायचा. आता सुरुवातीला तो घरी काढायचा. जसं जसं मोठा होत गेला, काम नाही करायचं, तर घरातलेही त्याला ओरडायला लागले. आणि ह्या सगळ्या गोष्टी नीलराज बरोबर घडत होत्या. आता ह्या सगळ्यांना कंटाळून नीलराज नेहमी त्या हवेलीवर जायचा, नेहमी त्या मोठ्या बंगल्यात जायचा आणि तिथे जाऊन तो चित्र काढायचा. तो गावापासून वेगळा राहायचा, लोकांपासून वेगळा राहायचा. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण काम नाही करत किंवा तरुण मुलगा जेव्हा काम नाही करत, त्याला सतत टोमणे पडत असतात. ही रिॲलिटी आहे, बरोबर. आणि हेच नीलराजलाही फेस करावं लागत होतं. एक दिवशी जेव्हा त्याच्या आईला माहिती पडलं की हा त्या बंगल्यात जातो आणि असं काही ना काहीतरी करत असतो, त्याच्या आईने त्याला खूप मारलं. त्याच्या वडिलांनीही त्याला खूप ओरडलं की त्या बंगल्यात जाऊ नको. त्याने विचारलं का मला जायचं आहे बंगल्यात, शांतता मिळते, तुम्ही एवढं मला ओरडत असतात, मला एवढा त्रास देत असतात, तिथे ती जागा माझी आहे, तिथे मला कोणी नाही येत अडवायला. तेव्हा त्याची आई बोलते की तो बंगला श्रापित आहे. त्या बंगल्यात जोही गेल्या त्यावर खूप विचित्र विचित्र गोष्टी झाल्या, तू नको जाऊ. तर त्याने विचारलं असं नक्की काय आहे त्या बंगल्यात. तेव्हा त्याची आई बोलली, त्या बंगल्यात रक्तकमळ आहे. बरोबर, ते जे तुम्हाला सांगितलं होतं, रक्ताने फुललेलं फूल आहे. आणि ज्याही व्यक्तीला ते रक्तकमळ दिसतं ना, तो व्यक्ती जिवंत राहत नाही. हे ऐकून नीलराज हसायला लागला. तो बोलतो, काही काय बोलते साई, मी कित्येक दिवस तिथे जातो, मला तर काही नाही दिसलं. मला तर समोर कोणता रक्तकमल कमलाचं काही मला नाही दिसलं. काय फेकू नको, हे सगळं अंधश्रद्धा आहे, नको मला तो शिकवू. आणि हे ऐकून तो घराच्या बाहेर निघून गेला. पण जाता जाता आईने त्याला एक गोष्ट तर सांगितली की नको जात जाऊ तिथे. पण त्याने काय ऐकलं नाही. कारण आपण जेव्हा तरुण असतो ना, आपलं ते असतं ना की आपलं गरम सळसळतं रक्त असतं आणि आपण ऐकत नाही कोणाचं. नीलराजचंही तसं असायचं. तो रोज आपली ती पेटी घेऊन जायचा चित्रकलेची आणि तिथे जाऊन चित्र काढत बसायचा. एक दिवशी असंच झालं. रात्रीचे जवळपास 9:30-10 वाजले होते. हा काही घरी पण जायचा नाही जास्त झोपायला, एकदम उशिरा जायचा. सगळे झोपले की हा जायचा घरी. तर हा रात्री चित्र काढत होता. 9:30-10 वाजले होते आणि चित्र काढता काढताना त्याने एका कोपऱ्यात बघितलं. कोपऱ्यात भिंतीवर एका सुंदर बाईचं चित्र काढलेलं होतं. पेंटिंग अशी होती भिंतीवर. ते बघताच नीलराज एकदम शॉक झाला किंवा एवढी सुंदर पेंटिंग कोणी काढली आहे, आणि तेही माहिती नाही किती जुनी पेंटिंग आहे. हे बघताच तो एकदम खुश झाला. तो त्या जवळ गेला, त्या पेंटिंगचं बघू लागला. त्याला स्वच्छ केलं त्याने. एकदम सुंदर बाईची पेंटिंग होती. गोरी पान, निळे डोळे, लांब केस, अशी ती पेंटिंग. नीलराज जसं काय त्या पेंटिंगला बघतच राहिला. बघता बघता तो विचारायला लागला की कोणी काढलं असेल हे चित्र, काय सुंदर आहे, काय सुंदर रेखाटलं आहे, काय मस्त काढलं आहे.
नीलराज तर खूप खुश झाला ते बघून. तो तर त्या पेंटिंगचं कौतुकच करत होता. आणि करता करता ना त्या बंगल्यात जोरदार वारा सुटला. तिकडचे झुंबर विंबर जेही होतं पूर्ण असं हललं गेलं. दरवाजे खिडक्या वगैरे जोरात बंद चालू व्हायला लागल्या. आणि तितक्यात त्याला पेंटिंगमधून एक आवाज ऐकू आला. कसा आहेस नीलराज? तो घाबरला. तो बोलला कोण बोलतंय? त्याला काहीच समजत नव्हतं. तेव्हा त्या चित्रातून त्या बाईच्या त्या भिंतीमधून त्याला आवाज ऐकू आला, माझं नाव देवयानी आहे. त्याला काहीच समजत नव्हतं. खरं म्हणजे तो खूप घाबरला होता. त्याने विचारलं, कोण देवयानी? तू कुठून बोलतेस? कोण मस्ती करतोय माझ्यावर? मला माहिती आहे पुन्हा कोणतरी माझ्याबरोबर खेळ खेळतोय. कोण आहे? बाहेर निघा. तुला मीच बोलते, या भिंतीतूनच मी बोलते. जिचा चेहरा, जिचे डोळे तुला आवडले ना, तीच आहे मी, देवयानी. हा चित्र विश्वासरावनी काढला होता. तोच व्यक्ती ज्याने मला दगा दिला, ज्याने मला धोका दिला, ज्याने मला मारून टाकलं, त्याच विश्वासरावने हे चित्र काढलं होतं. तर सुरुवातीला तर नीलराजला काहीच समजत नव्हतं की कोण बाई आहे, हे काय करते, काय नाही करत. आणि तो घाबरलाच होता. पण त्यांनी हिंमत करून तिला विचारलं की तुला माझ्याशी काय हवं आहे? तेव्हा देवयानी बोलली की मला बदला घ्यायचा आहे. तो बोला, कसला बदला? म्हणजे काय सुरू काय? तुला काही नाही, मी सांगेन तुला, लवकरच सांगेन. तू फक्त येत जा, मी काहीच नाही करणार, तुला घाबरू नको. तर नीलराज थोडा शांत झाला, तिच्याशी गप्पा मारायला लागला. आणि पुढचे काही दिवस तो येत गेला, तिच्यावर बोलायचा, गप्पा मारायचा आणि ते सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि पुढच्या काही दिवसांनंतर नीलराजने परत तिला विचारलं की तुझा नक्की इतिहास काय आहे? तू कोण आहेस? तू काय आहेस? तू इथे काय आहेस? आणि तुला ते त्या दिवशी तू बोलवते ना, तुला सूड घ्यायचं आहे, बदला घ्यायचा आहे, ते नक्की काय आहे? तेव्हा तिने सांगितलं की हा जो समोर तुला चित्र दिसतोय, तुला ते हां हे मला वाटतं मालक असतील किंवा हे राजे असतील इकडचे. बोलतं हाच विश्वासराव, ह्यानी माझा खून केलेला. तर बोललं काही समजलं नाही मला. ती बोलते खूप वर्ष आधी, जेव्हा मी 22-23 वर्षाची होती ना, तेव्हा विश्वासराव माझ्याकडे आला होता. मला त्याने माझ्या घरून उचललं आणि ह्या बंगल्यात आणून ठेवलं. सुरुवातीला तर मला एकदम राणीसारखं वाटलं, कारण एका राजाने मला आणलं आणि त्याच्या बंगल्यात घेऊन आलं. पण नंतर मला माहिती पडलं की त्याचं आधीच लग्न झालं होतं. त्याने मला इथे त्याची रखेल म्हणून आणलं होतं. त्यांनी फक्त मला वापरायला आणलं होतं. आणि खरं म्हणजे तर त्याची बायको कोण दुसरीच होती. आणि जेव्हा मला हे समजलं, माझ्यासाठी आभाळ कोसळलं. आणि तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी विश्वासरावला सांगितलं की तू का केलंस माझ्याबरोबर असं? तुला हेच करायचं होतं, तर मला कशाला आणलंस? आणि हे सगळे असे खोटे प्रॉमिसेस झाले किंवा असे खोटे वादे का केलेस माझ्याबरोबर? तेव्हा त्याने तिला मारलं. एवढं मारलं की दुसरी सकाळ ती पाहूच शकली नाही. तिचा त्याने खून केला. देवयानी, जिला विश्वासरावर खूप जास्त प्रेम होता, त्यानेच तिचा खून केला. जसं मी तुम्हाला बोललो की देवयानी त्यावेळी फक्त 22-23 वर्षाची होती आणि तिचं प्रेम होतं विश्वासराव. आणि जे विश्वासरावनीच असं सगळं केलं ना, देवयानीला नाही राहवलं गेलं. ती मेल्यानंतरही त्याचा बदला घ्यायला आली. तिच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. आणि त्यावेळी तिने त्यांना खूप त्रास दिला. त्या बंगल्यात ती नेहमी यायची, नेहमी त्रास द्यायची. इवन विश्वासरावच्या बायकोला तिने मारून टाकलं. त्या लोकांनी बरेच तिकडे पूजा वगैरे केली, हवन वगैरे केली. पण देवयानीची जी स्पिरिट होती ना, ती खूप जास्त पॉवरफुल होती. कारण जे इमोशन्स होते, ज्या इच्छेने ती मेली होती ना, ते खूप जास्त पॉवरफुल होते. पण तरीही त्यांनी जी पूजा वगैरे केलेली, एक मोठ्या भटांना वगैरे त्यांनी बोलवलेलं आणि त्या भटांनी त्या बंगल्यातच तिला बांधून ठेवलेलं. पण जेव्हा नीलराज रेग्युलरली त्या बंगल्यावर जाऊ लागला, तिच्याशी बोलू लागला, तिचा चांगला मित्र झाला, त्यावेळेला त्याला माहिती पडलं की मी नीलराजचा वापर करू शकते माझ्या खुनाचा बदला घ्यायला. आणि हे सगळं ऐकल्यावर नीलराज बोलला की पण मी कोणाचं खून नाही करणार, मला तू का बोलते? आणि ह्या गोष्टीला एवढे वर्ष झाली, तर आता विश्वासरावही मेले असतील. पण ती बोलली बरोबर आहे, तो विश्वासराव तर कधीचा मेला, पण त्याचा पंतू तो अजूनपर्यंत जिवंत आहे. मला त्याचा पूर्ण वंशाचा नाश करायचा आहे आणि ते सगळं करायला मला तू मदत करशील. नीलराज ऐकून घाबरला. तो रे मला नाही करायचं, मी चाललो घरी. तेव्हा देवयानीने त्यालाही धमकी दिली की जर तू गेलास तर तुझ्याही घरचं वाईट होईल, तुझाही मारून टाकेन आणि तुझ्या आई वडिलांनाही मारून टाकेन.
त्यामुळे आता जे मी बोलते ते तुला करायचं आहे. ती बोलते तू जा तिथे आणि त्या विश्वासरावच्या पंतूला काहीही करून इथे घेऊन ये. मला त्याला समोर मारायचं आहे आणि त्याच्या पूर्ण वंश बर्बाद करायचा आहे. ज्यांनी मला नाही बोललं, ज्यांनी माझ्या प्रेमाला नाही बोललं, ज्यांनी माझं खून केलं, मला त्याचा सूड घ्यायचा आहे. तू काही करून जा आणि आण. नीलराज जातो, त्याला शोधतो, त्यांच्या घरी जातो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की नीलराज एक पेंटर होता, तो चित्र काढायचा. तो असं खोटं खोटं बोलून त्यांच्या आत जातो की मी तुमच्याच गावावरून आलो आहे आणि तुमच्या मी बंगल्यात वगैरे जायचं होतं. आणि जो पंतू आणि त्याचा जो परिवार होता, जे त्याचे नातू पंतू, जेही त्यांचा जो परिवार होता, त्यांनी एवढं काही माहिती नव्हतं. कारण ऑब्व्हियसली अशा सगळ्या गोष्टी हे जे त्यांनी रखेल आणली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणीही पास नाही करत, तर त्यांना ह्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. तर तो असंच खोटं खोटं बोलून घुसला की मी तिथून आलो आहे आणि ते सगळ्या गोष्टी आहेत, मी चित्र काढतो चांगलं, मला तुमचं चित्र काढायचं आहे. त्याने त्यांना सांगितलं की आजोबांची वगैरे चित्र वगैरे आहेत त्या बंगल्यात, तर मला तुमचंही एक चित्र काढायचं आहे जो त्या बंगल्यात मला लावायचं आहे. आणि तसं सगळं बोलून त्यांनी रिषभला कन्व्हिन्स केलं की आपण जाऊया, असं तसं तसं तसं. आणि हे सगळं ऐकून तेही थोडे इमोशनल झाले. ते बोलले आपल्या घरची गोष्ट आहे, आपल्या परिवाराचा इतिहास आहे, तर जाऊया. रिषभ त्याच्याबरोबर जायला काही महिन्यानंतर तयार होतो आणि ती रात्र असते अमावस्याची. घनदाट अंधार आणि तिथे ते लोक जातात. रात्रीचे जवळपास 12:30 वाजले असतात. रिषभ त्याला ही बोलत असतो की खूप अंधार आहे, आपण एक काम करूया, आपण थांबूया ना गावी आणि दुसऱ्या दिवशी जाऊया. तू बोलते नाही, रात्रीचंच जाऊया, तिथे रात्रीचंच काढूया, जे काम आहे ते आपण आटपून टाकू, उद्या तुम्ही फ्री, मीही फ्री, माझ्याकडे पण वेळ नाही. त्याला काहीही करून त्या रिषभला त्या बंगल्यात आणायचं असतं. कारण आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की हे जे नेगेटिव्ह एनर्जीज असतात, नेगेटिव्ह स्पिरिट्स असतात, ह्यांची जी पॉवर असते ना, ती रात्रीच सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असते. आणि हेच त्याला देवयानीने सांगितलं होतं. आता ह्या मोमेंटला रिषभला खूप विचित्र वाटायला लागतं, खूप नेगेटिव्ह एनर्जी अशी वाटू लागते की त्याला जायचंच नसतं. पण कसं करून त्याला नीलराज वेगवेगळे कारणं सांगून तिथे नेतो. आणि जसंच रिषभ त्या बंगल्यात शिरतो, नीलराज जोरात मागून दरवाजा बंद करतो. आता रिषभ त्या पूर्ण बंगल्यात एकटा असतो. सगळीकडून जोरात आवाज चालू होतो, वारा सुटायला लागतो, जेही गोष्टी लटकवलेल्या आहेत ते झुमर सगळे काही पडू लागतो. रिषभला काहीच समजत नाही आणि तितक्यात देवयानी त्याच्या समोर येते. त्याला हे सगळ्या गोष्टी सांगते. ती बोलते मला माहिती आहे तुझी काहीच चूक नाही आहे, तू काहीच नाही केलंस, पण तुला तुझ्या पंजोबांचे कर्म फेडावे लागतील. त्यांनी जे माझ्याबरोबर केलं ना, हे मी सोडू नाही शकत आणि मला पूर्ण तुमच्या वंशाचा नाश करायचा आहे आणि तुला जावं लागेल. आणि हे सगळं बोलून त्याने त्याची क्षमा मागितली आणि वरती असलेला मोठा झुमर त्याच्या डोक्यावर पडला. पूर्ण अंग सोडलं गेलं. म्हणजे असं पूर्ण त्याचे जे झुमर होतं ना, ते खूप जुनं होतं, म्हणजे त्या काळी बनवलं गेलेलं होतं. आणि ते असं होतं ना, ज्यांनी त्या रिषभला उभं चिरलं असं म्हणू शकतो. त्याचे अंगाचा प्रत्येक भाग असा सोलला गेला. तो उभ्या त्याला कापला गेला होता, तो सोडला गेला होता. त्याचा आकार आहे ना एका फुलासारखा वाटत होता. आणि तिथे त्या रात्री रक्तकमल फुलला होता, कारण त्याचं पूर्ण अंगच एका फुलासारखं वाटत होता आणि पूर्ण रक्ताने माखला होता तो. आणि तिथे त्या रात्री रक्तकमल फुलला. तर मंडळी, ही जी